जय शिवराय भावांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती आरजी क्रिएशन मराठी. आणखीन एक नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर भावांनो, आजचा व्हिडिओ आपण मराठी सॉन्गवरती बनवलेला आहे. तर भावांनो, आजच्या व्हिडिओला अजून लाईक नाही केलं तर क्लिक करून घ्या आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा झाला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सोबतच बेल आयकॉन नोटिफिकेशन ऑन करून घ्या आणि ऑलवरती क्लिक करून घ्या, कारण आपण इथं असेच नवीन स्टेटस व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो. तर भावांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही मटेरियल्स केले असेल ते सर्व मटेरियल तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरती मिळून जाईल. तर भावांनो, आपल्या टेलिग्राम चॅनलला अजून जॉईन नसेल केलं तर जॉईन करून घ्या. तिथं पण आपण एकदम फ्रीमध्ये मटेरियल अपलोड करत असतो. तर आजचे रोज मटेरियल तिथं उद्या अपलोड आपण करत असतो. आणि भावांनो, व्हिडिओ एडिटिंग करण्यास तुम्हाला काही पण अडचण असल्यास किंवा मटेरियल डाउनलोड करण्यास अडचण असल्यास आपल्याला इंस्टाग्रामवरती मेसेज करा. तिथं आपण तुमच्या मेसेजचा रिप्लाय देत असतो. चला तर मग भावांनो, जरासे वेळ न घालवता आजच्या व्हिडिओ एडिटिंगला आपण सुरुवात करूया. सर्वात पहिले आपल्याला अलर्ट मोशन ओपन करून घ्यायचे आहे. अलर्ट मोशन ओपन केल्यानंतर आपल्याला अलर्ट मोशन ॲपमध्ये बुकमार्क पेज लिंक आणि शिकेपेज पेज लिंक दोन्ही पण इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत. इम्पोर्ट करून घेतल्यानंतर आपल्याला बुकमार्क पेज लिंक ओपन करून घ्यायची आहे. ओपन करून घेतल्यानंतर आपल्याला काहीशी अशा प्रकारे तुमच्या मोबाईलमध्ये इम्पोर्ट होऊन जाईल. तर तुम्हाला काय करायचं आहे, सर्वात आधी तुम्हाला इथं प्लसवरती क्लिक करायचं आहे. इमेज हेडोमध्ये जायचं आहे. इमेज हेडोमध्ये गेल्यानंतर आपल्या इथं फोल्डरमध्ये जायचं आहे. आपल्या इमेजेसमध्ये जायचं आहे. इमेजेसमध्ये गेल्यानंतर आपल्याला इथे एक इमेजेस ॲड करून घ्यायचा आहे. तर आपल्याला इथं कोणता पण एक इमेज इथे ॲड करून घ्यायचा आहे. तर आपण एक इमेज इथे ॲड करून घेतलेला आहे. इमेज ॲड केल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती प्रेस करून ठेवायचा आहे आणि खाली सरकवून असा घ्यायचा आहे. तर आपल्याला सर्वच लेअरच्या खाली सरकवून घ्यायचं आहे. खाली सरकवून घेतल्यानंतर आपल्याला इथं एक्स्ट्रा 2 बीट दिसणार आहे. इथं 12 सेकंदापर्यंत तिथपर्यंत आपल्याला तो इमेज वाढवून घ्यायचा आहे. इमेज वाढवून घेतल्यानंतर आपल्याला इथं परत स्टार्टिंगला यायचं आहे. स्टार्टिंगला आल्यानंतर तुम्हाला इथं लेअर दिसणार आहेत. तर त्या पहिल्या लेअरवरती टच करायचं आहे. कलर अँड फिलमध्ये जायचं आहे. कलर अँड फिलमध्ये गेल्यानंतर इथं 4 ऑप्शन दिसणार आहेत. तर इथं चौथ्या ऑप्शनवरती टच करून तुम्हाला इथं खाली इमेजचा ऑप्शन दिसणार आहे. तर इमेजच्या ऑप्शनवरती टच करून तुम्हाला इथं इमेज ॲड करून घ्यायचं आहे. तर तिथं आपण एक इमेज ॲड करून घेऊया. तर अशा पद्धतीने तिथं इमेज ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर परत दुसऱ्या लेअरवरती टच करायचं आहे. कलर अँड फिलमध्ये जायचं आहे आणि शेवटच्या ऑप्शनवरती टच करून आपल्याला इथं दुसरा एक इमेज इथं ॲड करून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला जिथं 12 सेकंदापर्यंत आपल्याला इमेजेस ॲड करत जायचं आहे. तर आपले इथपर्यंत फोटो ॲड करून झालेले आहेत. त्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला इथं या बीटपर्यंत यायचं आहे. प्लसवरती क्लिक करायचं आहे. इमेज हेडोमध्ये जायचं आहे आणि आपल्याला इथं एक दुसरा कोणता पण एक फोटो इथं ॲड करून घ्यायचा आहे. फोटो ॲड करून घेतल्यानंतर आपल्याला समोरच्या बीटपासून त्याचा एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर परत प्लसवरती क्लिक करायचं आहे. इमेज हेडोमध्ये जायचं आहे आणि आपल्याला इथं एक फोटो ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर काय करायचं आहे, दुसरा फोटो आपण इथं एक्स्ट्रा 2 बीटच्या समोर एक फोटो आपल्याला सिंगल ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथं दुसरा फोटो लावल्यानंतर आपल्याला तो फोटो डुप्लिकेट करून घ्यायचा आहे. डुप्लिकेट केल्यानंतर काय करायचं आहे, त्या फोटोवरती आपल्याला टच करायचं आहे. मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये जायचं आहे आणि आपल्याला लहान करून घ्यायचं आहे. तर आपल्याला इथं 600 पर्यंत लहान करून घ्यायचं आहे. 600 पर्यंत लहान करून घेतल्यानंतर त्याच्यावरती टच करायचं आहे. बॉर्डर अँड शॅडोमध्ये जायचं आहे. स्ट्रोक ऑन करून घ्यायचा आहे. स्ट्रोक ऑन करून घेतल्यानंतर आपल्याला बॉर्डरचा कलर व्हाईट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला परत समोरच्या बीटपासून आपल्याला इथं परत एक सिंगल फोटो आपल्याला इथं ॲड करून घ्यायचा आहे. सिंगल फोटो ॲड करून घेतल्यानंतर परत प्लसवरती क्लिक करून इमेज हेडोमध्ये जाऊन परत आपल्याला त्याच्यासमोर आपल्याला एक फोटो ॲड करून आपल्याला तो डुप्लिकेट करून घ्यायचा आहे. डुप्लिकेट केल्यानंतर आपल्याला वरचा फोटो आपल्याला मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन लहान करून घ्यायचा आहे. 600 पर्यंत आपल्याला तो लहान करून घ्यायचा आहे. लहान करून घेतल्यानंतर त्याच्यावरती टच करून बॉर्डर अँड शॅडोमध्ये जाऊन स्ट्रोक ऑन करून घ्यायचा आहे आणि स्ट्रोकचा कलर आपल्याला व्हाईट करून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला आता लास्टपर्यंत फोटो
ॲड करत जायचा आहे. एक सिंगल फोटो ॲड करायचा आहे आणि आपल्याला दुसरा फोटो डुप्लिकेट करून घ्यायचा आहे. तर शेवटपर्यंत असेच फोटो आपल्याला ॲड करत जायचा आहे. तर मी फटाफट सर्व फोटो इथं ॲड करून घेऊन घेतो. तर बाबांनो आपले सर्व फोटो इथे ॲड करून झालेले आहेत. त्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला इथे शिकीपिक द्यायचे आहेत. त्याकरता आपल्याला इथे बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर आपल्याला शिकीपिक प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. शिकीपिक प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर आपल्याला इथं सर्वात खालच्या फोटोवरती टच करायचं आहे. इफेक्टमध्ये जायचं आहे, 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे आणि कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे. कॉपी इफेक्ट केल्यानंतर परत बॅक यायचं आहे. परत आपल्याला बनवतो प्रोजेक्ट आपला ओपन करून घ्यायचा आहे. ओपन करून घेतल्यानंतर आपल्याला इथं सर्वात खाली यायचं आहे. सर्वात खाली जो आपण इमेज ॲड केलेला आहे त्या इमेजवरती टच करून आपल्याला इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट करून द्यायचं आहे. पेस्ट करून दिल्यानंतर परत आपल्याला इथं बॅक यायचं आहे. परत आपल्याला शिकीपिक प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. शिकीपिक प्रोजेक्ट ओपन करून घेतल्यानंतर आपल्याला इथं 1 नंबरच्या इमेजवरती टच करायचं आहे. इफेक्टमध्ये जायचं आहे. 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे. कॉपी इफेक्ट केल्यानंतर परत बॅक यायचं आहे. परत आपण बनवतो प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. ओपन करून घेतल्यानंतर आपल्याला इथं 12 सेकंदापर्यंत जायचं आहे. 12 सेकंदापर्यंत आल्यानंतर आपल्याला इथं 12 सेकंदापर्यंत आल्यानंतर आपण जो फोटो इथं एक सिंगल ॲड केलेला आहे त्या फोटोवरती टच करायचं आहे. इफेक्टमध्ये जायचं आहे. 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट करून द्यायचं आहे. पेस्ट करून दिल्यानंतर आपण जिथं डबल फोटो केलेला आहे, डुप्लिकेट फोटो केलेला आहे, तो फोटो सोडून द्यायचा आहे आणि बाकी सिंगल फोटोला आपल्याला तो इफेक्ट पेस्ट करत लास्टपर्यंत जायचं आहे. त्यानंतर आपल्याला परत बॅक यायचं आहे. परत आपल्याला शिकीपिक प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं आहे. ओपन करून घेतल्यानंतर आता इथं आपल्याला लास्टचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे. तर इमेजवरती टच करायचं आहे. इफेक्टमध्ये जायचं आहे. 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे. कॉपी इफेक्ट केल्यानंतर परत बॅक यायचं आहे. परत आपण बनवतो प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. ओपन करून घेतल्यानंतर आपल्याला इथं 12 सेकंदापर्यंत जायचं आहे. 12 सेकंदापर्यंत आल्यानंतर आपण जिथं डुप्लिकेट फोटो केलेला आहे त्यात वरच्या फोटोवरती टच करायचं आहे. इफेक्टमध्ये जायचं आहे. 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट करून द्यायचं आहे. तर जेवढे पण आपण फोटो डुप्लिकेट केलेले आहेत तेवढा पण फोटोला आपल्याला वरच्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला परत स्टार्टिंगला यायचं आहे. स्टार्टिंगला आल्यानंतर आपल्याला इथं सर्वात खालचे इमेज आपण लॉंग इमेज लावलेला आहे त्या इमेजवरती टच करायचं आहे. इफेक्टमध्ये जायचं आहे. 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे. कॉपी इफेक्ट केल्यानंतर आपल्याला इथं समोर यायचं आहे. समोर आल्यानंतर आपण जेवढे पण डुप्लिकेट फोटो केलेले आहेत तेवढे पण डुप्लिकेट फोटोच्या खालच्या फोटोवरती टच करायचं आहे. इफेक्टमध्ये जायचं आहे. 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट करून द्यायचं आहे. जेवढे पण आपण डुप्लिकेट फोटो केलेले आहेत तेवढ्या पण डुप्लिकेट फोटोच्या खालच्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट आता लास्टपर्यंत पेस्ट करून द्यायचा आहे. तर आपले सर्व इफेक्ट इथं देऊन झालेले आहेत. तर आपल्याला गॅलरीमध्ये शो करून घ्यायचा आहे. त्याकरता आपल्याला इथे सेटिंगच्या बाजूला दिलं आहे त्याच्यावरती टच करायचं आहे. व्हिडिओवरती टच करून तो एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला पाहून तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर क्लिक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आणखी एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय.